दंतधुरी. दंतधुरी म्हणजे काय, तर दाताच्या आतमध्ये पूर्ण दातांना धूर देणे, आणि धूर देण्याची जी पद्धत आहे ती फार पूर्वीपासून प्रचलित आहे. दातामध्ये दंतकृमी म्हणजे बारीक बारीक कीड दाताच्या आजूबाजूच्या दातांना, खालच्या हिरड्यांच्या वरच्या बाजूला दाताच्या चारी बाजूनी बरेच वेळा एक काळ्या रंगाची कीड लागते, किंवा काही जंत हे दाताच्या आतमधनं बाहेर येतात, किंवा सूक्ष्म दंत जे डोळ्यालाही दिसत नाहीत असे काही दंताचे जे प्रकार आहेत ते डोळ्यांना दिसत नाही, काळ्या रंगाची रेघ दाताच्या वरच्या बाजूला असते. बऱ्याच वेळा दात त्याच्यामुळे सळसळतात, दात दुखतात. बऱ्याच वेळा गोड पदार्थ खूप खाल्लेले आहेत, गुळण्या व्यवस्थित केलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे दात किडतात. कवल आणि गंडूश, दातात पाणी धरून ठेवणे एक 1.5 ते 2 मिनिटं, तो प्रकार आपण बऱ्याच वेळा करत नाही, घाईघाईमध्ये कसा तरी ब्रश करतो, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा अन्नाचे कण, बारीक बारीक अन्न, साठलेलं जे अन्न आहे किंवा दाताच्या आजूबाजूला साठलेलं जे अन्न आहे ते दाताच्या बारीक रूट्समध्ये जाऊन कुठेतरी कीड उत्पन्न करतं. तर एक लक्षात घ्या, दंतधुरी हे आठवड्यातनं 2 दिवस घरातल्या प्रत्येक व्यक्तीने जर घेतली तर तुमचे दाताचे विकार हे होणार नाही आहेत. डेंटिस्टकडे जाऊन तुम्हाला दात साफ करावं लागणार नाही. तर दंतधुरीसाठी साहित्य जे आहे ते म्हणजे हे बघा, हे पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कंठकारी रिंगणीची फळं. दुसरं आहे वावडिंग. हे तुम्हाला आणि वावडिंग आणि कंठकारीची फळं तुम्हाला टाकायची आहेत. थोडंसं रॉकेल किंवा कापूर त्याच्यामध्ये टाका, आणि ते टाकल्यानंतर त्याचा येणारा जो धूर आहे तो तुमच्या दातांना कमीत कमी एक 7 ते 8 मिनिटं द्यायचा आहे. असं आठवड्यातलं 3 ते 4 दिवस जर आपण केलं तर आपले दात सळसळणारे कमी होणार आहेत, दाताचं दुखणं हे कमी होणार आहे. 2 मडकी तुम्हाला घ्यायची आहेत, एक मडकं खालचं, दुसरं वरचं जे मडकं आहे त्याला वरती बेळ पाडायचं आहे, जेणेकरून तिथनं धूर तुमच्या दाताला लागेल. साधारण धूर हा आठवड्यातले 2 दिवस 3 दिवस घेऊ शकता. लहान मुलांना ही या प्रकारची जर धुरी वारंवार तुम्ही देत असाल तर रूट कॅनल सारखे जे प्रकार आता लहान मुलांमध्ये करावे लागतात ते करावे लागणार नाही आहेत. खूप सुंदर उपचार पद्धती आयुर्वेदशास्त्रात आलेली आहे. हा धूर जो वरती येतोय त्या धुराला तुम्हाला या पद्धतीने या पद्धतीने कमीत कमी एक 7 ते 8 मिनिटं सगळ्या दातांना धूर द्यायचा आहे. ही धुरी नक्कीच करा, आणि तुमच्यामध्ये काय बदल झालाय हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.